घरचं जेवण असतं. सो तेच खाऊन आज आम्ही निघालो आमच्या पोटाची भूक भागवायला. फायनली ट्रेन मध्ये बसलो आणि मला काका बिस्किट खाताना दिसत होता. आता मुद्दा खाण्याचा नाहीये, मुद्दा खाना खाने के बाद होने वाले कार्यक्रम का आहे मेरी पॉलपा. कारण बहुतांश वेळेला मला आणि ताईला कचरा करणारे गुन्हेगार दिसतात. हो, आता त्यांना गुन्हेगारच म्हणावा लागेल. तर आता मी तीच वाट बघतोय हे काका काय करताय. कारण बहुतेक वेळेला काय होतं, ट्रेनचा दरवाजा असू दे किंवा मग इतर कुठल्याही व्हेकलचा दरवाजा असू दे, ती एक प्रकारची कचरा कुंडीच म्हणावी लागेल. पण काका मात्र आईच्या गावात, काकांना इज्जत रे भावांनो. भाई काकांकडून तर माझ्या अपेक्षा एकदम कॅज्युअल होत्या, पण काकांनी तर भाई वन साइड स्वच्छता मोहीम राबवली आहे. आज काकांनी मला एकदम प्रॉपर खुश केलंय. काका इज्जत काय तुम्हाला, बांधील की फॉर एव्हर बोलते. उतरलो आपण वांद्र्याला, म्हणजेच बँड्राला. आपल्याला जायचं होतं माटुंग घ्यायचं. माटुंग जाण्यासाठी स्लो ट्रेन पकडा, त्यात ती वसाडी अशी रमत गमत चालणार म्हणून पर्यायी मार्ग आपण वांद्रे निवडला. फूड ब्लॉग पुढची गोष्ट राहिली, आधी गळा सुकलाय त्याला ओला करू दे. उसाचं सरबत पिऊन झाल्याच्या नंतर भाईसाहेब एकदम पावन जागेवर येऊन पोहोचलेले, ते म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजगृह आहे. आपण आतमध्ये जाऊन सुद्धा बघू शकतो. इथला काही पर्टिक्युलर टाइम आहे तो माहित नाही मला, पण नक्कीच आपण भेट देऊ शकतो आतमध्ये. एखादा पोकळ साचा असतो का नाही, तसंच ताईला रिकाम घरातून उचलून आणलेलं आहे. पण ताईचं काम 25 झालं एका फ्रँकी मध्ये. वो किसी भले इंसान ने बोला हुआ है की साथी हाथ बटाना, एक अकेला थक जाएगा तो मिलकर बोझ उठाना. शेवट आपण मस्तपैकी कॉफीने केलेला आहे. आता चहा की कॉफी काय बाय ते पण नाही आठवत. फुल व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असणार, त्यात काय वादच नाही मेरी चचवळ. फायनली आम्ही दोन्ही पेटारे घेऊन उतरलोय मीरा रोड स्टेशनला. पण बाय गे इथे एक पण रिक्षा नाही. वसड पडली गेले कुठे, गरजेला एक पण नसते आणि नाही तेव्हा ढिगभर असतात. ताई तिकडे त्या कोपऱ्याला थांबली, मी इकडे या कोपऱ्याला थांबलो. नुसती फिल्डिंग लावलेली आहे. भेटली व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा.